नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. दुसऱ्या वर्षाचा पावसाळा. नेमानं पाऊस पडू लागलेला. पेरण्या जागच्या जागेला लागलेल्या. मळ्यात नुसतं ढोरांना वैरणी घालत त्यांची शेणघाणं काढून उकिरड्यावर टाकत बसलेलो. बाहेर ढोरांच्या मांडवात चिखल झालेला. गायरं आणि बैल रात्रंदिवस खोपीतच. त्यामुळं सबंध खोपभर त्यांचा शेणामुताचा उग्रवास भरून राहिलेला होता. त्यातच पुस्तक वाचत बसत होतो, जेवत होतो. कामं नसल्यामुळं दादा गावात गेलेला. मला एकट्याला बसून कंटाळा आलेला. जवळ वाचायलाही काही नव्हतं. ढोरं माझ्याकडं आणि मी ढोरांकडं बघत बसलेलो. सगळी जिथल्या तिथं गप्प. पाकाड्यातली उंदरं तेवढी वरच्या वरच्या एकमेकांशी पाठशिवण्याचा खेळ करत चिची करत बसलेली. सगळी खोप खायला उठल्यागत झालेली. आज दिसभर पाऊस. बाहेर तोंड काढून देत नव्हता. सगळी माणसं हातापायाची घडी घालून तोंडाला मिठी मारून बसलेली. गारठ्यामुळं ती सोसवत नाही. सांचं गावात वैरणीचा एक भाराबही दिसणार नाही. वेरणीला चटका येईल. कवळ्या गवताचं 2 पाचुंड बाजारात न्यावं, 4 पैसे मिळवावेत. बऱ्याच दिवसात सिनेमा बघितला नाही. हारमाळ टाकल्यावर मनाचा धडा करून मी ओढ्याला गेलो. 10-12 पेंढ्या कापून उसात भारा बांधून ठेवला. किनीड पडायला बाजारात भारा टाकला तेव्हा उसाचा पाला घेऊन आलेल्या कदमाचा शिरप्या शेजारीच उभा राहिलेला दिसला. दुसरीतनं त्यानं शाळा सोडल्यामुळं त्याचं दर्शन गल्लीत असूनही फारसं होत नव्हतं. वयाच्या 11-12 वर्षापर्यंत त्यानं कुणाबुनाची ढोरं राखली. मग आईबरोबर रोजगाराला जाऊ लागला. नुसताच उंच वाढलेला. हातपाय तशाच तुटकाट्या. डुगणाला भिजक्या खाकी चड्डीच्या चिंध्या लोंबतेल्या. त्याच्यात घराशेजारी राहणाऱ्या काटकर पोलिसानं त्याला ती जुनी झाल्यावर दिली होती. अंगात तसंच कात्र बोत्र झालेलं कुडतं. पावसानं आंबट झालं होतं. अर्ध्याअधिक पिंढऱ्या चिखलानं माखलेल्या. या सगळ्यांमुळं अंगात गारठा फुकलेला. त्या अंगाला अंगावरच्या भिजक्या पोत्यातनं उब येते का काय हे शिरप्या बघत होता. तोंड उघडं ठेवून त्यानं दोन्ही हातांनी ओढून पोतं छातीपाशी घट्ट धरलेलं. तेवढंच घुबडासारखं मोठ्या डोळ्यांचं काळसर तोंड बघून निहाळत म्हणालो, शिरप्या का काय रे ह्यो? हा, लाव लाव, सरळ भारा लाव. मी भारा सरळ लावला. ओले झालेले हात अंगावरच्या पोत्याला पुसले. काय शिरपतराव, वळखलीस का नाही? तू बी मला ओळखलास नाही. मी न ओळखायला काय झालं? काय झालं? ह्यो तुझा यबाव वड्याच्या पाण्यात वाकून बघ म्हणजे कळल. अंगावरचं जॅकेट तांबड्या मातीत रंगून काढल्यागत दिसतंय. मांजरपाटाच्या चड्डीवर मागणं लाल गांड्या हुप्प्यागत मातीचं डाग पडल्यात. पाय राडा चिखलानं कुजल्यागत दिसायला लागल्यात. हात उक मारून गेल्यात. ह्यो तुझा अवतार बघून कोणीतरी तुला 7वी फास झाल्याचा अंदू म्हणाल काय? नांगरगट्ट्यागत दिसतोयस. अंगाचा वास बघ, बैलाच्या मुतागत मारतोय. मी हिरमुसल्यागत झालो. पड्या आवाजात म्हणालो, आता काय शाळा सुटली. मग नांगरगट्ट्या होईल नाहीतर काय बालिस्टर होईल व्हय? मग एवढी शाळा शिकून तुझ्यात आणि माझ्यात काय फरक पडला? उलट तुझ्यापेक्षा आम्हीच बरं की. ते कसं काय? आता बघ की, तू 7वीतनं शाळा सोडलीस आणि मी 2रीतनं. म्हणजे माझी 6 वर्ष वाचली. तवापासनं काम करून मी पोटाला खातोय.
तू 6 वर्ष आईबाला काळ झालास नि शाळा शिकलास. शेवटाला हातात खुरप कासराच की. काय फरक पडला तुझ्यात नि माझ्यात? शाळा शिकून नोकरी मिळाली तर शाळेचा फायदा, नाहीतर हागलं काय नि पोट गेलं काय सारखंच की. ते का रे? 7वी गिन्यान तरी मिळालंच की. काय त्याचा शेतकीत उपयोग? उलट पहिलीपासनं शाळा सोडून शेतकीत घुसला असतास तर शेतकीचं गिन्यान तरी आतापोतर नीट झालं असतं. आता धड ते बी नाही न धड हे बी नाही. तोवर कुणीतरी पाल्याच्या गिराईक आलं. शिरप्यानं घासाघीस केली. पाला कसा कोवळा हिरवागार आहे, ढोरांना तो मेव्यागत कसा वाटल हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण सौदा पटला नाही. गिराईक पुढं गेलं. शिरप्याचं मन काहीसं नाराज झालं. तो गिरायकाकडं बघत तसाच उभा राहिला. विषय पालटून सहजवारी म्हणालो, कुणाच्यात आणलास हा पाला? मकबूल पठाणाच्या मळ्यातला. म्हणजे कमताच्या खालतीकडचा? हा. अरे बाबा र, चिखल लय झाला असेल रे तिकडं. मधल्या पांदीत गुडघ्या गुडघ्या एवढं पाय जायत असतील नी. काय करायचं? पोट तरी जाळलं पाहिजे त्याच्या आईला. उन्हाळ्यात कामानं जीव केंगटाय लागतोय. नि पावसाळ्यात कामं नसल्यावर असं रोज एकाच्या बांधाला जाऊन कशाबशाची भीक मागायची पाळी येते. तो बी पठाण आपला भला माणूस. सालभर उन्हाळ्यात त्याच्या हितं मी वांगतोय म्हणून त्यानं पाला तरी दिला. नाहीतर असल्या पावसाळ्यात कोण शिरू देते उसात? उसात लय हुदल होईत असेल नाही करे तिकडं? होईना तर. काळवटाचे रानं, पाय घोट्या पोतर बुडतात. बसलं की ढुंगणात राड जाती. लंगोट्यावर कामच करा येत नाही. म्हणून तर ह्या असल्या चड्ड्या कुणाबुनाच्या मागून आणायच्या. मला हसू आलं. हसतोय काय? अजून जाऊ देत 2 वर्ष. माझ्यागत लगीन झालं की मग तुला कळल पावसाळ्यात पोटी कशी पिसाळतात ते. असल्या दिवसात सगळ्यांच्या ढुंगणात मेखा नाहीतर बुच मारून ठेवायत असं वाटतंय. का रे? मी जास्तच हसू लागलो. नव्या पाण्यानं आणि ह्या गार हवनं हागवण लागती. परसाकडला सारखं पळीवतंय. पोट मोकळ झाली की खाऊ खाऊ होतंय. पर खायचं काय? कुठं कामच मिळत नाहीत, तर मग पोटाला आणणार कुठनं? अशा वक्ताला आपलं ढुंगणाला बुच मारली तर खाल्लेलं बाहेर पडायचं नाही नि भुका बी लागायच्या नाहीत. चांगली आहे की आयडिया. बुच घेस तू करून. अरे मी तर करतोच, पर तुला बी आज ना उद्या करून घ्यावी लागत्याल का नाही बघते आता. भादरा, तू आता असा बी शेतकीत आलायस नि तसा बी शेतकीतच आलायस. भागवत अण्णा छत्री सावरत भाऱ्याकडे येताना दिसले. ते शिरप्याच्या भाराला ओलांडून सरळ माझ्याकडे येऊ लागले. शिरप्या त्यांना म्हणाला, अण्णा काय बिनबोलताच चाललासा? घ्या की पाला, मेव्यासारखा हाय नुसता. अरे कोवळ्या गवताच्या दिवसात पाला घेणार कोण? दुभती म्हैस हाय माझी. पाल्याला का दूध नसते भय अण्णा? नव्या फुटीच्या गुळाचाच पाला हाय. असला तरी नको. अण्णांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नि माझ्या भाऱ्याकडे आले. मी भाऱ्याचे पैसे सांगितले. मला ओढून ताणून शिरप्यागत एक एक पैसा काढायचा नव्हता. तरी मी नेहमीसारखी घासाघीस करून भारा अण्णांच्या पदरात टाकला. जातो रे शिरप्या, असं म्हणत हसऱ्या चेहऱ्याने निघालो. शिरप्याचा चेहरा बुच मारल्यागत अस्वस्थ झालेला दिसला. तासभर रात झाली होती. हळूहळू गिऱ्हाईक गवताचे भारे पहिल्यांदा घेत होते. कुणीतरी गिऱ्हाईक शिरप्याचा पाला पड्या भावात मागत होतं. शिरप्याच्या दिवसभराच्या कष्टाचेही पैसे मिळाले नव्हते. घरात तर तोंड आवासून बसलेले. त्याचा चेहरा पावसाळी ढगागत अधिकच काळा पडत लोंबकळत असल्यागत दिसत होता.
पावसाळी गटार तुंबून त्यातली गुघाण रस्त्यावर आलेली. अनवाणी खलत्या पायांनी ती कचाकचा तुडवत मी अण्णांच्या मागोमाग बोळ बोळकांडातनं वाट काढत चाललो. डोईवर भारा होता. त्यावर पडलेलं पावसाचं पाणी खाली पोत्यावर हातापायांवर ओरघळत होतं. अण्णांनी मोठा दरवाजा खडखडत उघडला नि मी भारासकट आत शिरलो. आतली मोकळी जागा ओलांडून दारासमोरच ओसरीवर भारा दण करून टाकला. पाठीमाग परड्यात बांधलेल्या म्हशीनं तिथनं बघितलं आणि आ करून तिथनं ओरडली. खोल्यात खोल्या 3 खोल्या, चौथी परड्याकडची. एका समोर एक अशी 4 दारं. म्हशीला सरळ गवताचा भारा दिसत होता नि मला सरळ म्हस दिसत होती. अण्णांनी नुकतेच थिएटरच्या इंजिनावरनं विजेचे दिवे घरात घेतले होते. आसपासच्या 2-4 घरात ते दिले गेले होते. ओसरीत अण्णांचा थोरला मुलगा मुकुंदराव हायस्कूलच्या मुलांची इंग्रजीची शिकवणी घेत होता. गावात तेवढीच एक हायस्कूलच्या मुलांना इंग्रजीची शिकवणी होती. दारात ओला भारा टाकल्याबरोबर त्याचे शिंतोडे उडले असावेत. त्यातला एखादा शिंतोडा मुकुंदरावापर्यंत पण गेला असावा. ते म्हणाले, अण्णा, भारा तिकडून परसातून आत घ्या. भिजलेला दिसतोय. उगीच सगळ्या घरातनं पाणी गाळत पेंढ्या तिकडे न्यावे लागतील. असं म्हणतोस? बरं. धर रे पोराव, उचल भारा. पाठीमागनं आण. पाठीमागनं आणायचं म्हणजे आणखी गुघाण तुडवायची. भटगल्ली फरलांगभर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वसलेली. सगळी घरं एकमेकाला खेटून बांधलेली. भटगल्लीची घरं ओलांडून पिछाडीला जायचं म्हणजे गुखाडीत जायचं. सगळ्या ब्राह्मणांनी आपले शेतखाने पिछाडीला बांधलेले. सगळे उघडे, बुट्ट्या ठेवलेले. त्यांच्यावर पाणी पडून गटारीत वाहणारं. त्या गटारी पावसाळ्यामुळं तुंबून रस्त्यावर आलेल्या. ते सगळं अर्धा फल्लांग तुडवायचे नि अण्णांच्या परड्यात यावं लागायचं. म्हणजे भारा डोईवर घेऊन पुन्हा घरातनं बाहेर पडून अर्धा फरलांग भटगल्लीत घुसायचं नि पुन्हा अर्धा फरलांग तुडवत वास घेत अण्णांच्या परड्यापर्यंत यायचं. माझ्यासमोर 10 फरलांगावर अण्णांची म्हस दिसत होती. हळूच तेवढी 10 पावलं अंतराळी पेंढ्या नेल्या असत्या तर सहज चालता असतं. पावसामुळं निदिसभर मळ्यातील वैरण काढण्यात चिखल तुडवल्यामुळं अंगात गारठा शिरल्यागत झाला होता. अण्णांना मी काकुलतीने म्हणालो, अण्णा, मी पेंढ्या इथं मोकळ्या जागेत झटकून घेतो आणि सरळ आत परड्यात नेऊन देतो. इथनं घरात ना? मुकुंदरावांनी डोळे मोठे केले. हा, नको. नुसतं बघा तर. झटकून घेतल्या तर एक बी थेंब घरात पडणार नाही. अरे, तुझे पाय घाण आहेत. त्याच पायांनी कसा आत शिरणार तू? अण्णा मोकळ्या जागेतल्या काळ्या घडीव फरशीवर गरम पाण्यानं पाय धुत म्हणाले, त्याला काय, तांब्याभर पाणी द्या की. लयच वाटलं तर पाय धुवून घेतो. आता तिकडली गुघाण तुडवायला मला कशाला लावता? सिंच्या, तू कुठला कोण? ब्राह्मणाच्या घरात घुसतोस वय? तुला काही आहे की नाही? मुकुंदराव तिथल्या तिथं कमर ताट करून ताडकन बोलले. उचलतो भारा अगोदर, नाहीतर गरज असेल तर परसातून ये, नाहीतर जा तुझ्या घरी घेऊन. मी वरमलो. बरं, परड्याकडनं आणतो. मी ढेकळ्यात विरघळून भारा डोक्यावर घेतला. परड्यातनं नेऊन टाकला. पैसे घेऊन पुन्हा परड्याकडनं बाहेर पडलो आणि घाण तुडवत चाललो. आपण कुळवाड्याचा असून बी त्या मुकिंदरावाला आपली शिवाशिव वाटते. या हातच्या त्या म्हशीला चारा चालतो. आई तर जलंभर शेण घाण भरलेल्या हातानं दूध काढते नि भटगल्लीलाच घालते. ते त्यासने चालतं. त्या शिकवणीत हनबाराची 2 पोरं आहेत. ती बी कुळवाड्याचीच. पर त्यांच्याजवळ पैसा आहे. त्यांची शिवाशिव त्याला चालते. आपल्या ह्या अवताराकडं बघून त्याला वाटलं असेल, मी कुणाचं कोण?
जरा खळणी कापड घालून शिकवणीला फी देऊन येऊन बसलो असतो तर त्याची सतरंजी झळाली नसती का घर इटाळलं नसतं. शेतकीत पडल्यावर आपलं हे असंच होणार. पोटासाठी सगळ्या गावचा गू पायाखाली तुडवावं लागणार. भटबामनं आपलं काम झालं की शिव नको म्हणणार. जलंभर ह्या घाणीत रुतून बसावं लागणार. एवढं करून बी पोटाला आज आहे तर उद्या नाही, अशी आपली दशा ठरलेली. समद्या गावच्या रोजगाराचं शिरप्याचं होतंय तेच बी आपलं बी होणार. शाळशिवाय काय खरं नव्हं. जवळच्या थिएटराकडं पावलं नकळत वळली होती. थिएटराच्या ओसरीच्या भिंतीवर सिनेमातल्या प्रसंगांची लावलेली छायाचित्र बघून घेतली. घटकाभर रेंगाळलो. पुन्हा बघितली तरी मनात भरली नाहीत. सिनेमा बघण्यासारखा नाही असं वाटलं. घराकडं हळूहळू परतलो. गल्लीतनं जाऊ लागलो. शिरप्याच्या दारात परत आलेला भारा तसाच पडलेला. माझघरातल्या उंबऱ्यावर दिवा मिणमिणत होता. शाळा सोडून रोजगारी झालेला शिरप्या भिंतीला मड्याघट टेकून बसला होता. शाळा शिकलो नाही तर असा जीव जाईल आपला. काय बी करून शाळा शिकलीच पाहिजे. गारठलेली पावलं उचलत तसाच अंधारात घराकडे चाललो. आबाजीच्या नव्या खोलीच्या भिंगाच्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला होता. गल्लीतली पोरं जमलेली दिसत होती. गप्पा रंगलेल्या दिसत होत्या. क्षणभर वाटलं तिथं जावं, पण घराकडे जायला उशीर होणार होता. मळ्याकडनं मी अजून कसा आलो नाही असा संशय दादाला येईल नि त्याचा मनात काहीतरी भलतेच किंतु उभे राहू लागतील म्हणून तसाच घराकडे निघालो. घरात आलो तर दिवसभर गावात असलेला दादा आत्ताच जेवून मळ्याकडे गेल्याचं कळलं. गाठ पडला नाही तुला? नाही, चुकामुक झाली वाटतं. मळ्याकडनं आलो आणि तसाच गल्लीत गप्पा मारत घटकाभर बसलो. मी थाप लागवली. बरं केलंस. तू मळ्यात बी नाहीस नि घरात बी आले नाहीस. त्यासनी काय वाटेल आता? जंगमाच्या शंकरांना सांगतो. ते उशिरानं वस्तीला जातात. मळ्यावरनं जाता जाता सांगतील दादाला. मी झटक्यासरशी बाहेर पडलो नि शंकरांनाला सांगून आलो. मगच हातपाय धुवून जेवायला बसलो. मनात आबाजीची खोली दिसत होती. तिथं चाललेल्या पोरांच्या गप्पा तिकडं खेचत होत्या. जेवलो आणि कापड बदलून खोलीवर गेलो. सनगराचा आबाजी 8वीत गेला होता. त्याचा थोरला भाऊ त्याच्या पुढं 2 वर्ष होता. दोन्ही पोरं इंग्रजी शाळेत शिकू लागल्यानं विठोबा अण्णा दिवाणजींनी एक नवीन चांगली स्वतंत्र खोली त्यांना अभ्यासासाठी करून दिली होती. दारात टाकलेल्या पोत्याला पाय पुसून मी खोलीत गेलो. कदमाचा शामरावाजवळ जाऊन बसलो, पण तो हळूच दूर झाला. त्याच्या अंगावर इस्त्रीची कापडं होती. तो पूर्वी माझ्याबरोबरच शिकायला होता. पण मी मागं पडलो. शामराव हायस्कूलला जाऊ लागल्यापासनं इस्त्रीची कापडं घालत होता. त्यात तो अधिक झाकीत दिसायचा. पावसानं चिखल झालेला रस्त्यावर दोन्ही हातांनी विजार वर धरून चालताना तो दिसे. माझं जवळ बसणं त्याला आवडलं नसावं. माझ्या अंगावर घरातली कापडं होती, तरी सगळ्या पोरात मळकटलेला दिसत होतो. म्हणूनही शामराव जरा बाजूला सरकला असावा. त्याचं बरोबर होतं. पण मला मात्र 2 दिवसांपूर्वीच 7वीला खेळीमेळीनं राहणारा शामराव माझ्याकडं नकोसलेल्या भावनेनं बघताना वाईट वाटलं. तरी मी तसाच गप्प एकत घुमासारखं बसून राहिलो. शाळेतल्या मुलांच्या, मुलींच्या, मास्तरांच्या, खेळांच्या अनेक गमती पोरं एकमेकांना सांगत होती. एकमेकांच्या मांडीवर हात मारून हसत होती. ऐकता ऐकता सगळ्यांबरोबर मीही हसत होतो. मन खुलत जाईल तसं मीही 1-2 गमतीच्या जुन्या आठवणी सांगितल्या. पहिली सांगितली तरी कुणी हसलं नाही.
पुन्हा ती आपल्यात रमली. थोड्या वेळानं दुसरी सांगितली तरी कुणी हसलं नाही. माझं ऐकलं न ऐकलं करून पुन्हा ती आपल्या गप्पात रंगली. सगळ्यांनी मला मनातनं झटकून टाकलं होतं. मी ह्यांच्या संग शाळेला जात नाही म्हणून माझं कुणी ऐकत नाही. ही सगळी शाळाची नि आपण त्यात एकटंच शेतावर राबणार. पोटाचा प्रश्न सुटला असता तर शाळा शिकता आली असती. पर घरात पोरांचं लेंढार लागले. त्यांच्या पोटाला आई दादाची राबणूक पुरं पडत नाही. 10 जणांसनी कशी पुरं पडणार? ही पोरं बी आई किती जरी वरडली तरी होणारच. नि आपल्याला पोटा पाण्यासाठी रातदाड मळ्यातच मरावं लागणार. आपल्या नशिबात ह्या पोरांगत जगणं येणार नाही. आबाजीकडनं गोष्टींचं एक पुस्तक मागून घेतलं नि उदास मनानं उठलो. घराकडे गेलो. अंथरुणावर पडल्या पडल्या मन एकटंच भरकटू लागलं. जलमभर आपल्याला असं मरमर मरणं जमणार नाही नि सोसणार बी नाही. त्याच्यापेक्षा इक खाऊन मेलेलं बरं. निदान कष्ट तरी वाचतील. मनाला कायमची शांती मिळेल. का म्हणून जीव तरी द्यायचा? आईबानं त्याचं त्यांनी बघावं. आपण कळून सवरून ह्या नरकात का उडी घ्यायची? काय बी झालं तर शिकलं पाहिजे. हाय ह्याच परिस्थितीनं वाट काढली पाहिजे. रातभर जीवात जळ अडकल्यागत तगमत होईल. रातभर जीवात गळ अडकल्यागत तगमग होऊ लागली. कधी पहाटे झोप लागली काही कळलं नाही. सकाळी उठून मळ्याकडे गेलो. पाऊस चिटचिट पडतच होता. मोठा आणि अवतं काहीच नव्हती. म्हणून दादा घराकडे गेला. ढोरागुरांना वैरणी कापून ठेवल्या. पितील तेवढं पाणी पाजलं. हिरानं आणलेली भाकरी खाऊन घटकाभर पडलो. उठलो आणि पुन्हा खोप खायला उठल्यागत झाली. म्हणून आबाजीने दिलेलं गोष्टीचं पुस्तक वाचायला काढलं. 1-2 कथा वाचल्या तरी त्यात मन लागेना. आपली दशा काय आणि ह्या गोष्टींच्या पुस्तकातल्या काय? सगळ्या गोष्टी खोट्या. जन्माचा प्रश्न कसा सोडवायचा हे एका गोष्टीत नाहीच. जीव वैतागलागत झाला. रातचा विचार पुन्हा मनाचा चावा घेऊ लागला. तास रातीला घराकडे गेलो नि जुन्या वह्या काढून त्यातली कोरी पानं काढली. एक नवी वही शिवली. सनगराच्या आबाजीकडनं ABCDची पहिली नि दुसरी लिपी लिहून घेतली. 4 दिवसात तिचं वळण कळून ओळख झाली. 8 दिवसात मी इंग्रजी 8वीच्या पुस्तकाच्या अभ्यासाला लागलो. मनानं ठरवलं की 8वीचा अभ्यास मळ्यात बसून वेळ मिळेल तसा करायचा आणि मास्तरांना विनंती करून बाहेरून परीक्षेला बसायचं. असं 10वी पर्यंत आपल्याला करता येईल. आता काय शिवा हाताबुडी येत चाललाय. त्याला दादानं शाळेचा वास सुद्धा लागू दिला नाही. त्याच्या नशिबातली शाळा कधीच गेली. SSCच्या वक्ताला तो दादाला मदत करील आणि आपण कामं बघत बघत शाळा पुरी करू. इंग्रजी आणि गणित एवढीच खरी अडचणी होती. आबाजीच्या मदतीनं तेवढं शिकून घ्यायचं. गणिताच्या मास्तरांची ओळख करून घ्यायची. आबाजीला बी हे जे जमणार नाही ते मास्तरांनी एखाद्या रात्री जाऊन विचारायचं. बाकीचं सगळं मन लावून वाचलं की समजतं. तसं काय अवघड नाही. मी उद्योगाला लागलो. आबाजीची मदत घेऊ लागलो. आबाजीला माझ्या हुशारीची कल्पना होती. अभ्यासातला वेध घेण्याची माझी कुवत त्याला ठाऊक होती. त्याचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यानं मला लागेल ती मदत करायचं कबूल केलं. मी 8वीचा अभ्यास करू लागलो. याची कल्पना माझ्या घरात मी कुणालाही येऊ दिली नाही. 8वीच्या धड्यावरचे इंग्रजी शब्द त्यांचे उच्चार वहीवर लिहू लागलो. ते मळ्यात दिवसभर काम करताना घोकू लागलो. त्या दिवशी पाठ करण्यासाठी इंग्रजी शब्द लिहून घेतलेला कागद दिवसभर छाटमुंड्याच्या खिशात ठेवत होतो. सकाळी उठलो तरी दात घासताना
परसाकडेला जाताना, जेवताना, उठताना, बसताना तोंडात एक एक शब्द ठेवलेला असेल. माझ्या असं ध्यानात आलं की कोणत्याही कामाच्या वेळी पाठांतर करायला येतं. हातातल्या कामामुळे त्याचा खोळंबा होत नाही. दाढेत तंबाखू धरल्यासारखे शब्द तोंडात ठेवता येतात नि घोळता चघळता येतात. त्यामुळे इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगचे पाठांतर, त्याचा अर्थ, इंग्रजीतले विशिष्ट शब्दप्रयोग यांची माझी चांगलीच तयारी झाली. गणित कशी सोडवायची याच्या रीती प्रत्येक उदाहरण संग्रहाच्या अगोदर असत. त्याच्या आधारानं आणि आबाजीच्या वर्गातल्या वहीच्या आधारानं गणित सोडवू लागलो. बाकीच्या विषयांची पुस्तकं वाचून कळत होती. मामाचं लग्न होऊन घरातली भांडणं थांबली होती. मी मिळेल तेवढा वेळ जोमानं अभ्यासात घालवत होतो. वार्षिक परीक्षा जवळ येत चालली होती. मार्च महिन्यात एक दिवस सवड काढून हायस्कूलच्या हेडमास्तरांना भेटायला गेलो. त्यांना माझं नाव सांगितलं नि म्हणालो, सर, माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. माझे वडील एक गरीब शेतकरी आहेत. मळ्यात राबल्याशिवाय आमच्या पोटाला मिळत नाही. मी 7वीला तालुक्यात पहिल्या नंबरनं पास झालोय. तरी मला शाळा सोडून परिस्थितीमुळे घरात बसावं लागतंय. शेतात काम करता करता मी 8वीचा अभ्यास केलाय. मला 8वीच्या परीक्षेला बसायला परवानगी द्या. पास झालो तर 9वीत द्या. मी माझी शाळा अशी पुरी करीन. हेडमास्तरांना माझं कौतुक वाटलं. त्यांनी उपमुख्याध्यापकांना बोलावून माझ्या देखतच चर्चा केली नि मला तशी परवानगी दिली. परवानगी देताना त्यांनी सांगितलं, रितसर अगोदर शाळेत नाव दाखल कर. परीक्षा आता 2-3 आठवड्यांवर आल्या आहेत. उजळण्या चालल्या आहेत. 10-12 दिवस तरी शाळेला येऊन वर्गात बैस. शिक्षकांचा परिचय होईल. मुलांचाही थोडा बहुत होईल. मग परीक्षेला बसायला सोपं जाईल. मी बरं म्हणालो. मी उड्या मारत बाहेर पडलो. मास्तरांना सगळी वस्तुस्थिती काही सांगितली नव्हती. खूपच फाटे फुटतील. प्रत्यक्ष वडीलच मला शिक्षणाला विरोध करीत आहेत हे त्यांना खरंही वाटणार नाही असं वाटलं. म्हणून आवश्यक तेवढंच बोललो आणि निघून गेलो. दुपारी भाकरी खायच्या वक्ताला दादा काही कारणानं खुशीत असलेला बघून त्याच्या कानावर घातलं. परीक्षेच्या अगोदर नुसतं 10-15 दिवस शाळेला जातो. मास्तर वर्षभराची हजेरी लावणार आहेत. 8वीचा माझा सगळा अभ्यास झालाय. परीक्षेला बसून पास झालो की 9वीत जाईल. 9वी, 10वी, 11वी अशीच करीन म्हणतोय. दादानं होय नाही करत होकार दिला. 7वी नंतर 2-2.5 वर्ष मळ्यात असल्यामुळं शाळेसाठी भांडणं होण्याचे प्रसंग आले नव्हते. रातधाड मळ्यात राबत असल्यामुळं कामं भरपूर करत होतो. अशा वेळी सकाळच्या मोठा मारून नुसतं 8-15 दिवस शाळेला जाण्यानं 8वी पदरात पडणार आहे हे मी त्याच्या ध्यानात आणून दिलं होतं. पोरगं एवढं राबतंय आणि त्याचे मळ्यातले शाळेत जात नाही. पोरगं एवढं राबतंय आणि त्याच्या मनातनं शाळा काय जात नाही. तर 8-15 दिवस जाऊ दे तिकडं, आईनं सांगितलं. 2 वर्ष ते दोघेही सवड मिळेल तेव्हा माझ्या हातात असलेलं पुस्तक पाहत होते. माझी कितीही समजूत काढली तरी माझी शाळा सुटत नाही हे त्यांच्या अनुभवाला आलेलं. 8-15 दिवसांसाठी त्यांनी मला परवानगी दिली. एप्रिल महिन्यात 8वीची परीक्षा देऊन मी नाव घातलेल्या ब तुकडीत पास होऊन पहिला आलो. हे कसं काय घडलं याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. वर्षभर अभ्यास केलेली पोरं नुसती पास नि माझा अभ्यास करूनही पहिल्या नंबरानं पास. देवाचे उपकार मानून मी मळ्यात पुन्हा कामाला लागलो. हायस्कूलच्या पहिल्या स्पर्शानं आतबाहेर मोहरून गेलो. तर चला मित्रांनो, आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर आता भेटूयात पुढील कथेमध्ये.
आज मी तुमचा येथेच निरोप घेते. धन्यवाद.